गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग मित्रांनो. आजचं जे सेशन आहे ते एकदम धमाकेबाज सेशन होणार आहे, कारण की आजचं सेशन तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप जास्त महत्वाचं आहे. आपण जे फायनल अकाउंट्सचे क्वेश्चन्स केले, त्यानंतर काही थेरॉटिकल एमसीक्यू सुद्धा केले, पण आता आपण करूयात फायनल अकाउंटचे न्यूमेरिकल एमसीक्यूज, जे की जेव्हाही न्यूमेरिकल एमसीक्यूज तुमच्या एक्झाम मध्ये येतात तेव्हा फायनल अकाउंट्सवर जरूर 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 एमसीक्यू येतात. त्याच्यामुळे फायनल अकाउंट्सचे न्यूमेरिकल एमसीक्यूज तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्याशिवाय फायनल अकाउंटचे ऍडजस्टमेंट वाले एमसीक्यूज पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे आजचं जे सेशन होणार आहे ते तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्वाचं आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी पण आणखी महत्वाचं. तुम्ही प्रॅक्टिकल क्वेश्चन्स तर केलेलेच आहेत, तुम्ही 2 होमवर्कचे क्वेश्चन सुद्धा केलेले असतील, आणि आता आपण सुरू करूयात एमसीक्यू न्यूमेरिकल बेस ऑन फायनल अकाउंट्स ऍडजस्टमेंट. चला सुरू करूया. सॅलरी पेड ड्युरिंग द इयर म्हणजे तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये मित्रांनो हे लक्षात घ्या, हे काय सांगतात हे तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये एक सॅलरी दाखवली, एकच मिनिट. बघा, तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये समजा असं ही तुमची ट्रायल बॅलन्स आहे, आणि तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये लिहून आलंय सॅलरी. जनरली ती ट्रायल बॅलन्स मध्ये सॅलरी लिहून येते ना, तर ती आपण असं समजतो की ती यावर्षी पेड केलेली सॅलरी असते. यावर्षी जितकी सॅलरी तुम्ही दिली ती असते. तर 1,20,000 एवढी सॅलरी तुम्ही यावर्षी पेड केली. ठीक आहे. आउटस्टँडिंग ऍट द एंड 10,000 म्हणजे आता ही ऍडजस्टमेंट आहे, ही खाली ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट होते. याला कुठे पाठवता तुम्ही? याला पाठवता पीएनएल अकाउंट मध्ये, है ना. याला पाठवता पीएनएलच्या डेबिटला 1,20,000. पण आता याच्यावर ऍडजस्टमेंट आहे काय, तर आउटस्टँडिंग सॅलरी ऍट द एंड. ऍट द एंड म्हणजे वर्षाच्या शेवटी एवढी सॅलरी अजूनही देणं बाकी आहे. मग जर का वर्षाच्या शेवटी एवढी सॅलरी अजूनही देणं बाकी आहे, मग आपण याला काय म्हणतो? याला म्हणतो ही सॅलरी नावाचा खर्च तर झालाय, पण अजून पेड नाही केलाय. खर्च झालाय, पेड नाही केलाय, आणि ऍडजस्टमेंट मध्ये आलाय, म्हणून आपण असं समजतो की त्याची एंट्री पण करायची पाहिजे. याची एंट्री कशी होती? सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी आउटस्टँडिंग अकाउंट. सॅलरी टू आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे सॅलरी नावाचा खर्च वाढतो. मग सॅलरी नावाचा खर्च वाढतो म्हणजे ऑलरेडी रेकॉर्डेड सॅलरी आहे त्या 10,000 अजून प्लस करावं लागतं. ऑलरेडी तुम्ही 1,20,000ची सॅलरी रेकॉर्ड केली आहे, अजून सॅलरी नावाचा खर्च झालाय, पण तो रेकॉर्ड केलेला नव्हता, म्हणून आता रेकॉर्ड करावं लागेल. म्हणून 10,000 रुपये आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून रेकॉर्ड करायचं, म्हणून सॅलरी नावाचा खर्च वाढून जाईल. आणि तसं सांगितलंय ऍट द एंड ऑफ द म्हणजे प्रीपेड ऍट क्लोजिंग 5,000. प्रीपेड म्हणजे काय? आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे सॅलरी देणं बाकी, तर प्रीपेड सॅलरी म्हणजे पुढच्या वर्षाची सॅलरी ऍडव्हान्स मध्ये दिली. म्हणजे आपण पुढच्या वर्षीचा खर्च ऍडव्हान्स मध्ये केला, पण आपल्या अकाउंटंटने त्याला या 1,20,000 पकडलेला असेल. म्हणजे टोटल आपण यावर्षी 1,20,000 दिले ना, यावर्षी पेड किती केले? 1,20,000. त्याच्यातनंच 5 असतील, 5 पण यावर्षीच दिले. म्हणजे आपण जे 1,20,000 दिले त्याच्यातले 5,000 पुढच्या वर्षीसाठी, तर त्याचे यावर्षी खर्च म्हणून रेकॉर्डिंग नाही होत. ते 5,000 रुपये जे पेड केले त्याचं बेनिफिट घ्यायचं बाकी, अजून तो माणूस आपल्यासाठी पुढच्या वर्षी काम करेल. जो एम्प्लॉई तो पुढच्या वर्षी काम करेल, म्हणजे त्याचं बेनिफिट घ्यायचं बाकी, म्हणजे ती आपल्यासाठी बनते असेट. आणि त्याच्यासाठी एंट्री व्हायला पाहिजे प्रीपेड सॅलरी अकाउंट डेबिट. असेट बनवण्यासाठी त्याला डेबिट, प्रीपेड सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री व्हायला पाहिजे होती. कशाची? ही 5,000ची प्रीपेड सॅलरी टू कॅश. पण त्यांनी काय केलं? हे 5,000 1,20,000 मध्येच पकडले असतील, आणि त्यांनी एंट्री केली सॅलरी टू कॅश, त्याला खर्च पकडला. जेव्हा 1,20,000ची एंट्री केली तेव्हा 5ची पण एंट्री केली, आणि त्याची एंट्री कशी केली? सॅलरी नावाचा खर्च पकडला, सॅलरी टू कॅश. म्हणजे ही होती करेक्ट एंट्री, त्यांनी पास केली चुकीची एंट्री, आणि त्यांनी प्रीपेड सॅलरी असेट बनवण्याच्या ऐवजी सॅलरी नावाचा खर्च म्हणजे या 1,20,000 मध्ये हा खर्च इन्क्लूड केला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आता त्याचं रेक्टिफिकेशन करावं लागेल, करेक्शन करावं लागेल, की प्रीपेड सॅलरी नावाची असेट बनवायला पाहिजे होती, नाही बनवली, आता बनवा. प्रीपेड सॅलरी अकाउंट डेबिट, आणि सॅलरी नावाचा खर्च चुकून वाढवून टाकला, तो कमी करा. म्हणजे रेक्टिफिकेशन एंट्री होईल प्रीपेड सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी, ही होईल रेक्टिफिकेशन एंट्री. म्हणजे आता फायनल अकाउंटच्या वेळेस ही एंट्री करावं लागेल, प्रीपेड सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी. यांनी काय होईल? यांनी प्रीपेड सॅलरी नावाचे असेट वाढेल, आणि सॅलरी नावाचा खर्च कमी होऊन जाईल. म्हणजे आपल्याला सॅलरी मधनं मायनस करावं लागतील 5,000, वजा करावं लागतील. म्हणजे आपल्याला 1,20,000 मध्ये 10 ऍड करायचे आणि 5 मायनस करायचे. बघा, 1,20,000 मध्ये 10 ऍड केले तर 30, 30 मधनं 5 गेले, 1,25,000. आन्सर आलं बी. कळतंय? आन्सर आलं बी. समजतात कसे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत, कशा ऍडजस्टमेंट विचारतात, कळतं. पुढचं, रेंट पेड 60,000 इन्क्लुडिंग 5,000 आउटस्टँडिंग लास्ट इयर.
बघा आता काय म्हणतात, रेंट पेड म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये रेंट नावाचा खर्च दिसतोय 60,000. म्हणजे या वर्षी आपण 60,000 रुपये पेड केले. आता बघा दुसऱ्या पद्धतीने सांगू, यावर्षी 60,000 रुपये पेड केले, त्याच्यात म्हणे 5,000 रुपये आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षीचे देणं बाकी होते ते दिले. ह्या वर्षी आपण 60,000 दिले, पण म्हणे त्याच्यात काय इन्क्लूड आहे, त्याच्यात इन्क्लूड आहे लास्ट इयर्स आउटस्टँडिंग रेंट, म्हणजे मागच्या वर्षीचं जे देणं बाकी होतं ते दिलं. मग या 60 पैकी 5 काढा. 5 या वर्षीचा खर्चच नाही, तुम्हाला या वर्षीचा खर्च शोधायचा आहे, रेंट एक्सपेन्स शोधायचा आहे. मग या वर्षीचा खर्चच नाही 5,000, मग तो काढून टाका. रेंट आउटस्टँडिंग धिस इयर, या वर्षीचं रेंट अजून पण देणं बाकी आहे, हे तर तेवढं रेंट जे दिलं. 60,000 तर ते रेंट जे दिलं, आणि त्याच्यातलं पण 5,000 ते रेंट जे मागच्या वर्षीसाठी दिलं, म्हणून 60 मधनं 5 गेले. आणि 8,000 असं रेंट आहे जे या वर्षीचाच खर्च आहे पण अजून पेड नाही झाला, मग तो खर्च म्हणून तर लिहावा लागेल ना. मग या 60 मध्ये तो नाहीये, 60 तर ते पेड झाले म्हणजे प्लस करायचे. मग सिम्पली 5 मायनस करायचे, 8 प्लस करायचे, मग येईल आपल्या या वर्षीचा रेंट नावाचा खर्च. 5 मायनस केले तर आलं 55, 55 मध्ये 8 ऍड केलं 63. ए आन्सर 63. मशिनरी 2 लाख, डेप्रिसिएट 10% पर ॲनम. मशिनरी 2 लाखाची काय केली, 10% पर ॲनम सोबत त्याच्यात डेप्रिसिएशन लावायचंय. ठीक आहे, लावायचं म्हणून सांगतात. इफ मशिनरी वॉज परचेस मिड इयर, मिड इयर म्हणजे वर्षाच्या मध्ये जर का मशिनरी परचेस केली असेल तर डेप्रिसिएशन किती लागेल. आपल्याला हे माहिती आहे, डेप्रिसिएशन लागतं टाइम पिरियड नुसार. म्हणजे आपलं वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला, समजा 1 एप्रिल 24 ला वर्ष सुरू झालं तर संपतं 31 मार्च 25 ला, बरोबर. हे आपलं वर्ष असतं. मग जर का एखादी असेट आपल्याकडे पूर्ण वर्षासाठी असेल, तर डेप्रिसिएशन पण पूर्ण वर्षाचं लागतं. पण एखादी असेट वर्षाच्या मध्येच विकत घेतली असेल, समजा एखादी असेट बरोबर 1 ऑक्टोबरला विकत घेतली असेल, 1 ऑक्टोबर 24, मग त्यावरती डेप्रिसिएशन लागतं 1 ऑक्टोबर 24 पासून इयर एंड पर्यंत म्हणजे 31 मार्च. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिन्याचंच डेप्रिसिएशन. एखादी असेट जर का 1 जानेवारीला घेतली असेल तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3च महिन्याचं डेप्रिसिएशन लागतं. तर डेप्रिसिएशन टाइम नुसार लागतं, जितका पिरियड तुमच्याकडे ती असेट होती तेवढ्यासाठी डेप्रिसिएशन लागेल. मग इथं त्यांनी तसं सांगितलं, इथं म्हणजे तुम्ही मिड ऑफ द इयर, मिड म्हणजे काय, वर्षाच्या बरोबर मधोमध जर का तुम्ही ती असेट विकत घेतली असेल म्हणजे 6 महिने, वर्ष 12 महिन्याचं असतं, मधोमध म्हणजे 6 महिने, म्हणजे तुम्ही ती असेट विकत घेऊन 6 महिने झाले, मग याच्यावर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन लावावं लागेल. कसं लावतात सर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन, तर 2 लाख असेटची कॉस्ट, 10% पर ॲनम, वर्षभराचं डेप्रिसिएशन 10%. मग मी याला 10% काढतो. 10% कसं काढतात, तर शेवटचा एक शून्य कमी करायचं, म्हणजे हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा एक शून्य गेला, म्हणजे एक शून्य कमी केलं 10%, 20,000. 20,000 आलं 10%, पण 20,000 हे वर्षभराचं डेप्रिसिएशन असतं. आपल्याला वर्षभराचं लावायचं, अर्ध्या वर्षाचं लावायचंय, पण डिवाइड बाय 2, अर्धा वर्ष म्हणजे भागिले 2, मग 10,000. येस, आन्सर बी 10,000. फर्निचर ऍट कॉस्ट 80,000, आपण फर्निचर कितीला विकत घेतलं, 80,000ला. बरं, डेप्रिसिएशन ऑलरेडी प्रोव्हाइडेड, ऑलरेडी किती डेप्रिसिएशन लावलेलं आहे त्याच्यावर, पहिलेच लावलेलं आहे म्हणे 10,000. 10,000 डेप्रिसिएशन लावलंय म्हणजे उरलं किती, 70. फर्दर डेप्रिसिएशन, त्यांचं म्हणणं आहे अजून डेप्रिसिएशन लावायचं होतं 10%. ते कशावर लावायचं, हे लावायचंय म्हणे या 10,000, 70,000 10%, मग ते किती येईल, 7,000. म्हणजे या वर्षीचं डेप्रिसिएशन 7,000 होऊ शकतं. मागच्या वर्षी तुम्ही ऑलरेडी 10,000चं डेप्रिसिएशन लावले, ती असेट मागच्या वर्षी घेतली होती, मग मागच्या वर्षी 10,000चं डेप्रिसिएशन लावले, मग असेटची डब्ल्यूडीव्ही, याला म्हणतात डब्ल्यूडीव्ही, रिटर्न डाऊन व्हॅल्यू. डेप्रिसिएशन वजा करून जी व्हॅल्यू उरती तिला म्हणतात रिटर्न डाऊन व्हॅल्यू. मग रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आली, 70,000. 70,000 हे 10%. ठीक आहे, नेक्स्ट 70,000च्या 10%, 7,000 डेप्रिसिएशन. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स. ज्याही विद्यार्थ्यांनी अजून एकदा जे आपले लेक्चर्स बघतायत, त्यांना लेक्चर समजतायत नाही समजतायत ते तर आपल्याला सांगाच, प्लस अजून तुमचे काही मित्र असतील त्यांनाही या बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन द्या. आपलं जे ऍप आहे सीए एक्सप्रेस नावाचं, त्यावरती आपली डीवाय मॅनेजर नावाची बॅच अवेलेबल आहे. 2199 त्याची प्राइस आहे, पण तुमच्याकडे एक कोड आहे DY 199, ज्याने तुमचं वरचे 199 रुपये अजून कमी होऊन जात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डेटर्स 1 लाख, बॅड डेट्स 5,000, रिटर्न ऑफ.
प्रोव्हिजन रिक्वायर्ड 10%. अमाऊंट ऑफ प्रोव्हिजन किती लागेल? तर आपण बॅलन्स शीट मध्ये बघा, बॅलन्स शीट मध्ये काय करतो, असेट साईडला सगळ्यात पहिली तो डेटर्सची व्हॅल्यू. डेटर्स किती आहेत? 1,00,000. पण ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं की त्यातले 5,000 बुडाले, पूर्णपणे बुडाले, डुबले ते पैसे, आता ते भेटणार नाहीयेत. मग ते पैशाची एंट्री कशी करतो? ते बुडाले म्हणजे ते बॅड डेप्ट झालं, नुकसान झालं. बॅड डेप्ट अकाउंट डेबिट टू डेटर्स. बॅड डेप्ट अकाउंट डेबिट टू डेटर्स, मग म्हणजे डेटर्स मधून ते मायनस करू आपण. बॅड डेप्ट किती? 5,000. 5,000 याच्यातनं वजा होऊन जातं. म्हणजे आता तुम्हाला लोकांकडनं किती येणं आहे? 95 येणं आहे. 95. 5 तर बुडालेत, 95 येणं आहे. पण प्रोव्हिजन बनवायची म्हणजे 10%. तुम्ही पहिले पण सांगितले प्रोव्हिजन का बनवायचे असते, काय अर्थ असतो प्रोव्हिजनचा. तुम्हाला जितकेही पैसे लोकांकडनं येणं आहेत, तुम्हाला असं वाटतंय का ते याच्यातले जितकेही पैसे लोकांकडनं तुम्हाला येणं आहेत याच्यातले काही पैसे बुडतील, बुडाले नाहीत पण बुडतील पुढे जाऊन. मग तेवढा प्रॉफिट आत्ताच आपण कमी करून टाकू. या वर्षीच्या प्रॉफिट मधनं तेवढा प्रॉफिट आत्ताच कमी करून तो प्रॉफिट पुढच्या वर्षी घेऊन जाऊ. म्हणजे जेव्हा ते पैसे बुडतील तेव्हा तो नुकसान आपण या प्रॉफिट मध्ये ऍडजस्ट करू, जो प्रॉफिट या वर्षीपासून आपण पुढच्या वर्षी घेऊन चाललो. मग ते किती बुडतील असं वाटतं? म्हणजे तुम्हाला जेवढे पैसे येणार आहेत आता त्याच्या 10%, मग तुम्हाला किती येणार आहे असं वाटतं? मग पहिले बॅड डेट्स मायनस केले, तुम्हाला येणार आहे असं वाटतं 95. 95च्या 10% आरडीडी किंवा प्रोव्हिजन म्हणतो आपण त्याला. मग 95च्या 10% म्हणजे ती येणार 9,500. आपण 9,500 पण याच्यातनं वजा करतो. भले 9,500 डेटर मधनं वजा करतो, पण लक्षात घ्या आरडीडी बनवायची एंट्री, बॅड डेप्सची एंट्री असते, बॅड डेप्स टू डेटर्स, बॅड डेप्स अकाउंट डेबिट टू डेटर्स. पण आरडीडी किंवा प्रोव्हिजन क्रिएट करायची, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स क्रिएट करायची एंट्री असते पीएनएल अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स. पीएनएल अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डाऊट, पीएनएल अकाउंट डेबिट टू आरडीडी किंवा पीएनएल अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स. किती? 9,500. 9,500. आन्सर येतंय बी, 9,500. लक्षात घ्यायचंय प्रोव्हिजन कधी कशी काढायची? पहिले डेटर्स मधनं पहिले बॅड डेट्स जातील, बॅड डेट्स नंतर जे उरल म्हणजे फायनली तुम्हाला जितके पैसे लोकांकडून येणार आहे असं वाटतंय त्याच्यावर प्रोव्हिजन बनवायची. ओल्ड प्रोव्हिजन याचा अर्थ काय असतो? ओल्ड प्रोव्हिजन समजा 2023 हे वर्ष होतं, 2023. 2023 वर्षाच्या एंडला शेवटी आपल्याकडे समजून घ्या 1,00,000चे डेटर्स होते, 1,00,000चे. आणि जेव्हा 2023 संपलं का तेव्हा तुम्हाला वाटलं की अरे हे 1,00,000 रुपये जे लोकांकडनं येणं आहे आपल्याला, याच्यातनं 10% अमाऊंट बुडण्याचे चान्सेस आहे. 6% करू, याच्यावरती 6% अमाऊंट, 6% अमाऊंट बुडतील, बुडाले नाहीत पण बुडतील असं वाटतंय. मग 1,00,000च्या 6% किती? 6,000. हे कधी वाटत होतं? 2023 जेव्हा संपलं तेव्हा, 2023 संपलं तेव्हा. मग आपण लगेच काय केलं? आपण म्हणलं यार आपले 6,000 रुपये बुडतील असं वाटतंय का? मग का आपण लगेच 6,000ची काय बनवू? प्रोव्हिजन बनवू. म्हणजे लगेच 6,000ने आपलं प्रॉफिट कमी करून टाकू आणि 6,000ने एक प्रोव्हिजन बनवून घेऊ, प्रॉफिट वेगळं काढून घेऊ. आपल्या पीएनएल अकाउंटला कमी करू, नेट प्रॉफिट आपला कमी करू, तेवढाच प्रॉफिट बाजूला काढू. मग आपण मागच्या वर्षी असं 6,000चं प्रोव्हिजन बनवलं होतं. ते प्रोव्हिजन आता पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होईल. कुठल्या वर्षी? 2024 वर्षी ते कॅरी फॉरवर्ड होईल. मग 2024 मध्ये जर का ते कॅरी फॉरवर्ड झालं तर मग काय होतील की 2024 मध्ये ते कॅरी फॉरवर्ड झालं की आता तुमच्याकडे एक 6,000चा प्रॉफिट राहील. प्रोव्हिजन म्हणजे काय? प्रोव्हिजन म्हणजे पार्ट ऑफ प्रॉफिट. तुमच्याकडे मागच्या वर्षातून या वर्षी एक 6,000चा प्रॉफिट आलेला आहे. तो प्रॉफिट तुम्ही कशासाठी वापरू शकता? तो प्रॉफिट वापरू शकता लॉस झाला तर तो लॉस ऍडजस्ट करण्यासाठी, तो लॉस वजा करण्यासाठी. आणि कोणता लॉस? तर हे प्रोव्हिजन बनलंय बॅड डेप्स नावाच्या लॉससाठी. जर का तुमचे बॅड डेप्स नावाचा लॉस झालं तर त्याच्यातून वजा करायचं, पीएनएल ला नाही पाठवायचं, मेन प्रॉफिट मधनं वजा नाही करायचं, आता ह्या प्रॉफिट मधनं वजा करायचं. तर नाव प्रोव्हिजन रिक्वायर्ड 9,000. मग आता या वर्षी काय म्हणतात? या वर्षी 2024 ला पण तसंच झालं. समजा हे मागच्या वर्षी जे बनवलेले आपण 6,000 होते ना, ते प्रॉफिट अजून जशाला तसंच आहे का? यावर्षी काही पैसे बुडालेच नाही. आपल्याला वाटलं होतं की मागच्या 1,00,000तनं 6,000 बुडतील, पण नाही बुडाले. आपल्याकडे ते प्रोव्हिजन जशाला तसं आहे, मागचं बनवलेलं प्रोव्हिजन तशाला तसं आहे. आता या वर्षी तुमचे 2024च्या शेवटी तुमचे जे डेटर्स आहेत ना, ते समजून घ्या 90,000चे डेटर्स. या वर्षीच्या शेवटी 2024च्या शेवटी तुमच्याकडे जे डेटर्स उरले ते 90,000चे होते. तुम्हाला या वर्षी पण वाटतंय की या 90 पैकी 10% अमाऊंट बुडून जाईल. मग 90चे 10% किती? 9,000. मग तुम्हाला वाटतं की तुमचे 9,000 रुपये फ्युचरमध्ये बुडतील. मग आपण काय ठरवतो? फ्युचरमध्ये 9,000 बुडतील असं वाटतं तर आत्ता लगेच 9,000चा प्रॉफिट बाजूला काढा, प्रोव्हिजन बनवा.
पण मग आता पूर्ण 9चा प्रॉफिट बाजूला कडून प्रोव्हिजन बनवावी लागेल का? बोले नाही. का? कारण की तुम्हाला 9ची प्रोव्हिजन बनवायची, पण तुमच्याकडे 6ची प्रोव्हिजन पहिल्यापासून आहे ना. 9ची प्रोव्हिजन बनवायची तुम्हाला, पण 6ची प्रोव्हिजन मागच्या वर्षीची आलेली आहे, ती युजच नाही झाली, काही लॉस झालाच नाही. मग ती 6ची प्रोव्हिजन आपल्याकडे आहे, आपल्याला पाहिजे 9ची प्रोव्हिजन. मग किती बनवावं लागेल? तर सर मग नुसती 3,000ची प्रोव्हिजन बनवावं लागेल. म्हणजे या वर्षीचं किती प्रॉफिट कमी करावं लागेल? 3 नाही. मग आपण करू पीएनएल अकाउंट डेबिट 3 टू प्रोव्हिजन 3, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 3. म्हणजे यावर्षीचं प्रोव्हिजन 3 नि वाढू, 6 आणि 3 9 होऊन जाईल. म्हणून इफेक्ट येईल की त्यांनी विचारलं पीएनएल ला काय इफेक्ट जाईल, मग पीएनएल ला इफेक्ट जाईल 3,000, 3च बनवा. बरं हे जरा आता मी लॉजिकल सांगितलं, टेक्निकल सांगितलं कसं. पण जेव्हा फायनल अकाउंटचा क्वेश्चन येतो ना, फायनल अकाउंटच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही सिम्पल असं करू शकता, काय जेव्हा तुम्ही पीएनएल अकाउंट बनवता ना, जे तुमच्या ऑलरेडी ट्रायल बॅलन्स मध्ये जी आरडीडी असते, ट्रायल बॅलन्स मध्ये जी आरडीडी दिलेली असते किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये जी प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल दिलेलं असतं, तो असतो ओल्ड प्रोव्हिजन, म्हणजे जो मागच्या वर्षी बनवलेला प्रोव्हिजन. मग तो सरळ उचलायचा आणि ट्रायल पीएनएलच्या क्रेडिटला लिहून टाकायचा. ओल्ड प्रोव्हिजन कुठे लिहून टाकायचा? पीएनएलच्या क्रेडिट. ट्रायल बॅलन्स मध्ये जो प्रोव्हिजन दिसतो ना, तो पीएनएलच्या क्रेडिटला लिहायचा, आणि जो नवीन बनवायचा आहे ना, तो पीएनएलच्या डेबिटला लिहायचा. न्यू प्रोव्हिजन. मग ऑटोमॅटिकली काय होईल? पीएनएलचे क्रेडिट बाजू वाढते 6नी, डेबिट बाजू वाढते 9नी. मग जेव्हा आपण हे क्लोज करू तर डेबिट मोठी आहे, क्रेडिट छोटी आहे, मग याच्यातून हे वजा होईल, तर बरोबर 3नी डेबिट झालं. 3नी काय झालं? डेबिट. 9नी डेबिट झालं, 6नी क्रेडिट. नेट केलं मग क्रेडिटमध्ये कमी ते संपून जाईल आणि डेबिटला 3 उरण, म्हणजे 3नी काय झालं? डेबिट. तेच म्हणतो आपण, 3नी डेबिट झालं. क्लोजिंग स्टॉक, त्याच्यावर एक प्रश्न आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ ₹40,000 अपियर्स इनसाइड ट्रायल बॅलन्स. मी तुम्हाला सांगितलंय आधी पण, क्लोजिंग स्टॉक जनरली ऍडजस्टमेंट मध्ये येतो, ट्रायल बॅलन्स मध्ये येत नाही. जनरली ट्रायल बॅलन्स मध्ये नाही येत, ऍडजस्टमेंट मध्ये येतो. आणि जेव्हा क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये येतो, म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये नाही येत, ऍडजस्टमेंट मध्ये येतो, त्याचे दोन इफेक्ट जातात. एक, बॅलन्स शीटच्या असेट साईडला ते आपली असेट असते म्हणून, आणि दुसरं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण की ट्रेडिंग अकाउंट हे गुड्सचा अकाउंट असतं, त्याचा ओपनिंग बॅलन्स आपण डेबिटला लिहितो, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला लिहितो. मग जेव्हा क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये नसतो, ऍडजस्टमेंट मध्ये असतो, त्याचे दोन इफेक्ट जातात, बॅलन्स शीटच्या असेटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. पण जेव्हा क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये येतो, क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये येतो, मी हे सांगितलं होतं, क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये येतो, तर कसा येतो, कसं आणतात त्याला. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? परचेसला चेंज करून परचेसच्या जागी लिहितो ऍडजस्टेड परचेस. क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये आणायचा असेल तर परचेसच्या जागी काही होऊन जातं? ऍडजस्टेड परचेस. कसं येतं ऍडजस्टेड परचेस? ऍडजस्टेड परचेस येतं, परचेस जितकी पण तुमची परचेसची व्हॅल्यू असेल त्यात ओपनिंग स्टॉक प्लस करायचा आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. म्हणजे तुम्ही यावर्षी जर का 1,00,000 रुपयाचे गुड्स विकत घेतले असतील, तर तुम्ही ऍडजस्टेड परचेस म्हणजे काय, की आपल्याकडे किती गुड्स होते भाऊ, आपल्याकडे विकण्यासाठी किती गुड्स होते, की आपण किती गुड्स विकले, असाचा अर्थ आहे. ऍडजस्टेड परचेस म्हणजे आपण किती गुड्स विकले. कसं? आपण यावर्षी 1,00,000चे गुड्स विकत घेतले, माझ्याकडे ओपनिंग मध्ये 20चे ऑलरेडी होते समजून, 1चे विकत घेतले, 20,000चे पहिलेच होते, माझ्याकडे टोटल झाले 1,20,000चे, आणि त्यातले 30 मी विकलेच नाही, 30 उरलेले आहेत, म्हणजे मी विकले किती? 90चे. या 90ला म्हणतात ऍडजस्टेड परचेस. परचेस प्लस ओपनिंग मायनस क्लोजिंग. आता तुम्ही परचेस मधनं क्लोजिंग बाजूला काढलं ना, मग परचेस मधनं क्लोजिंग बाजूला निघलं, म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये क्लोजिंग स्टॉकला जागा झाली. मग ट्रायल बॅलन्स कुठे येणार? क्लोजिंग स्टॉक. सॉरी, क्लोजिंग स्टॉक कुठे येणार? ट्रायल बॅलन्स. कळालं? तर क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये आणण्यासाठी परचेसला ऍडजस्टेड परचेस व्हावं लागतं. बरं, जसं मी पहिले म्हटलो, जर का क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये नाही आलं, बघा, क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये नाहीये, कुठे? ऍडजस्टमेंट मध्ये. तर मग इफेक्ट काय जातो? दोन इफेक्ट जातात, बॅलन्स शीटच्या असेटला आणि ट्रेडिंगच्या क्रेडिट साईड. पण जर का क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये आलं, ऍडजस्टमेंट मध्ये नाही, ट्रायल बॅलन्स मध्ये असलं क्लोजिंग स्टॉक, तर एकच इफेक्ट जातो, कारण की ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक अकाउंटचा एकच इफेक्ट जातो. फक्त कुठे जातो तो जातो बॅलन्स शीटच्या असेटला. ट्रायल बॅलन्स मध्ये क्लोजिंग स्टॉक आला तर फक्त बॅलन्स शीटच्या असेटला पाठवायचा. ट्रायल बॅलन्स मध्ये नसला, ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक असला तर दोन ठिकाणी.
क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटला पण आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला पण. इथं काय विचारतायत, अपियर्स इनसाइड इन द ट्रायल बॅलन्स. इनसाइड ट्रायल बॅलन्स मध्ये आहे म्हणजे एकच इफेक्ट द्या, बॅलन्स शीट ओनली. क्लोजिंग स्टॉक 50,000 अपियर्स आउटसाइड ट्रायल बॅलन्स. आता सगळं शिकवलंय. आउटसाइड ट्रायल बॅलन्स असलं म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये नाहीये, ऍडजस्टमेंट मध्ये. दोन इफेक्ट, बॅलन्स शीट मध्ये पण आणि ट्रेडिंग मध्ये पण. ओके, मग यांनी काय होतं, आता त्यांनी नुसते हे नाही विचारले, इफेक्ट नाही विचारले, यांनी विचारलं इफेक्ट ऑन प्रॉफिट. तुमच्या प्रॉफिटवर काय फरक पडतो. लक्षात घ्या, तसं थोडस लक्षात घ्या, तुमचं नेट प्रॉफिटवर काय फरक पडेल म्हणे. तर हे बघा, आपलं नेट प्रॉफिट कसं निघतं, तर पहिले आपण ट्रेडिंग अकाउंट बनवतो आणि नंतर पीएनएल बनवतो. तर ट्रेडिंग मध्ये जो जीपी येतो, ग्रॉस प्रॉफिट, तो इकडे पीएनएल ला जातो, ग्रॉस प्रॉफिट, आणि नंतर इकडे येतो नेट प्रॉफिट. तर हे विचारतायत ते नेट प्रॉफिटवर काय फरक पडतो. तर मी काय गोष्ट सांगतो लक्षात घ्या, जेव्हा कधीही तुमचं कुठल्या ना कुठल्या ट्रान्झॅक्शनमुळे किंवा कुठल्या ना कुठल्या एखाद्या इफेक्टमुळे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट करताय किंवा पीएनएल क्रेडिट करताय, ट्रेडिंग क्रेडिट करताय किंवा पीएनएल क्रेडिट करताय. ट्रेडिंग किंवा पीएनएल क्रेडिट झालं म्हणजे तुमचं प्रॉफिट वाढलं. कारण की ही साइड म्हणजे प्रॉफिट होण्याची साइड, इन्कमची साइड. मी काय म्हणतोय, जर कधीही कुठल्याही ऍडजस्टमेंटमुळे तुमचं ट्रेडिंग अकाउंट किंवा पीएनएल अकाउंट क्रेडिट होतंय म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढतोय. आणि जर का कुठल्याही ऍडजस्टमेंटमुळे तुमचं पीएनएल अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट डेबिट होतंय म्हणजे तुमचा प्रॉफिट कमी होतोय, तुम्ही खर्च बुक करताय. पीएनएलच्या आणि ट्रेडिंगच्या डेबिटला काय बुक करतो आपण, खर्च, आणि क्रेडिटला काय बुक करतो, प्रॉफिट. म्हणजे तुम्ही कुठल्याही ट्रान्झॅक्शनसाठी पीएनएल अकाउंट क्रेडिट करता किंवा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट करता तेव्हा तुम्ही प्रॉफिट वाढवता. आणि जर का तुम्ही कुठल्याही ट्रान्झॅक्शनसाठी पीएनएल किंवा ट्रेडिंग अकाउंट डेबिट करता म्हणजे तुमचं फायनल प्रॉफिट काय होऊन जाईल, नेट प्रॉफिट काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. डेबिट झाल्यामुळे नेट प्रॉफिट कमी होईल. हे कळालं. मग हाच प्रश्न आहे की क्लोजिंग स्टॉक जर का आउटसाइड ट्रायल बॅलन्स असेल तर प्रॉफिटवर काय फरक पडेल. मी काय सांगितलं, क्लोजिंग स्टॉक जर का आउटसाइड ट्रायल बॅलन्स असेल तर दोन इफेक्ट जातील. कुठले दोन इफेक्ट, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाईल म्हणजे इथे जाईल ना, ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाईल म्हणजे इथे जाईल, आणि इथं गेला ट्रेडिंगच्या क्रेडिटला गेला म्हणजे प्रॉफिट वाढून जाईल, नेट प्रॉफिट वाढून जाईल. हालाकी त्याच्या टेक्निकल गोष्टीत गेलो तर थोडंसं वेगळं असतं, पण तुमच्या एक्झामसाठी ठीक आहे. इथं नेट प्रॉफिटवर काय फरक पडेल, नेट प्रॉफिट वाढून जाईल. मग आपण म्हणू इन्क्रीज नेट प्रॉफिट बाय. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड ड्रॉइंग. ओके, इंटरेस्ट पार्टनर्स कॅपिटल 2 लाख. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो परत एकदा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जेव्हा पण येईल, दोन गोष्टी आता शॉर्ट मध्ये देतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पहिले तर हे बघायचं कोण कोणाला देतो. कोण कोणाला देतो म्हणजे सर, बिझनेस आणि पार्टनर म्हणा किंवा त्याचा ओनर म्हणा, बिझनेसचा ओनर. इकडे पण बिझनेस आणि ओनर. तर हे लक्षात ठेवा की इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे असतं ना, इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिझनेस देतो ओनरला. कोण देतं, बिझनेस देतो ओनरला. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग देतो ओनर बिझनेसला, ओनर देतो बिझनेसला, कारण त्यांनी ड्रॉइंग केली असते त्याच्यावरचं व्याज. दुसरी गोष्ट हे लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पूर्ण वर्षासाठी लागतं, पूर्ण वर्षासाठी लागेल. काय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर का ओपनिंग कॅपिटल असेल तुमच्याकडं, ओपनिंग कॅपिटल पूर्ण वर्षाचं. पण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर का क्वेश्चन मध्ये डेट नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 6 महिन्यासाठी लागतं. 6 महिन्यासाठी लागतं म्हणजे अर्धच लागतं. कधी, जेव्हा डेट नसेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अवेलेबल नसेल तर 6 महिन्यासाठी लावायचं. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे जनरली ओपनिंग कॅपिटल लागतं म्हणून वर्षभरासाठी. तसं इथं पार्टनरचं कॅपिटल आहे 2 लाख आणि त्याच्यावर इंटरेस्ट आहे 8%. मग 2 लाखाच्या 8% वर्षभराचं, 2 लाखाच्या 8% 16,000. मग आन्सर येऊन जाईल. 2 लाखाच्या 8% कसं काढायचं, 8 दुने 16 आणि वरचे 3 शून्य घेऊन टाक. डिवाइड बाय 100 केल्यामुळे 2 शून्य कमी झालेले असतात, 16,000.
आता ड्रॉइंग 24,000 इव्हनली ड्युरिंग द इयर. इव्हनली म्हणजे काय की थोडी थोडी केली म्हणे, वर्षात थोडी थोडी, दर महिन्याला थोडी थोडी ड्रॉइंग केली, तर वर्षभरात किती केली? 24,000. इंटरेस्ट 10%. आता सांगा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर मी आत्ताच सांगितलं ना, जर का डेट दिलेली नसेल की हे कधी केलेलं आहे, मी 6 महिन्याच लावायचं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 6 महिन्याचं. मग कसं येणार? 24,000, 24,000च्या 10%, 24,000च्या 10% तर 2400. पण 2400 पूर्ण वर्षाचं, आपल्याला पाहिजे 6 महिन्याचं, म्हणून अर्ध करू त्याला 1200, म्हणून आन्सर येतं 1200. कळतंय? हे समजतंय? आता दुसरी अजून एक पुढे येईलच, पण मी आत्ताच सांगतो. हे बघा, हे जे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल असतं ना, हे पार्टनरशिप बिझनेससाठी इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा काही खर्च किंवा इन्कम नसतो. जनरली म्हणतात त्याला की इंटरेस्ट ऑन कॅपिटल खर्च आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इन्कम. प्रोप्रायटरशिप बिझनेससाठी तरी असू शकतो, प्रोप्रायटरशिप बिझनेस त्याचे त्याला पण नसतं, पण कधी कधी एक्झाम तसं होतं. पण पार्टनरशिपसाठी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे कधीच खर्च किंवा इन्कम नसतात. मग म्हणून हे कधी पीएनएल ला जात नाही. पार्टनरशिप बिझनेसमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा खर्च म्हणून पीएनएलच्या डेबिटला नाही टाकायचा, किंवा मग इन्कम म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इन्कम म्हणून पीएनएलच्या क्रेडिटला नाही लिहायचं. मग आता इकडे लक्ष द्या, एक नवीन अकाउंट बनतं, त्याचं नाव असतं पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंट. पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंट. तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून जो नेट प्रॉफिट उरतो ना, नेट प्रॉफिट म्हणजे सगळे खर्च जाऊन जो प्रॉफिट उरतो, तो प्रॉफिट इकडे पीएनएल अप्रोप्रिएशनच्या क्रेडिटला पाठवला जातो. तो नेट प्रॉफिट इकडे पाठवला जातो. समजा एखाद्या फर्मला नेट प्रॉफिट झाला 2 लाखाचा आणि 2 पार्टनर आहे, ए आणि बी. रेशो आहे त्यांचा 3:2. रेशो काय? 3:2. 3 प्रॉफिट याला भेटतो, 2 हिस्सा. पण आता हे 2 लाखाचं प्रॉफिट वाटायचं कसं? ते वेगळ्या पद्धतीने वाटतात. काय होऊ शकतं? यातलं काही त्यांनी इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून दिलं असेल, तर ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल याच्या डेबिटला आहेत. लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिटला येतं, पीएनएलच्या डेबिटला नाही. समजा त्यांनी दोघांना मिळून इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलंय 10,000चं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग फर्मला भेटतं म्हणून ते पीएनएल अप्रोप्रिएशनच्या क्रेडिटला येतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पीएनएल अप्रोप्रिएशनच्या क्रेडिटला. हे पॉइंट लक्षात ठेवा. पीएनएल अप्रोप्रिएशनच्या क्रेडिटला येतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. किती? 30,000. समजून 30 नाही, इथे करू 10,000 परत. त्याच्यानंतर अजून काय काय पीएनएल अप्रोप्रिएशनला? हे पीएनएल अप्रोप्रिएशन लिहून घ्या, बनवून घ्या. पीएनएल अप्रोप्रिएशनच्या डेबिटला अजून काय येतं? सॅलरी टू पार्टनर. पार्टनरला तुम्ही जे काही देणार ना, सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर, किंवा मग रेम्युनरेशन टू पार्टनर, या सगळ्याला मिळूनच रेम्युनरेशन म्हणतात. तर रेम्युनरेशन टू पार्टनर हे सगळं जे असतं ना, ते पीएनएल अप्रोप्रिएशनला जातं. काय काय? सॅलरी टू पार्टनर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कमिशन टू पार्टनर, रेम्युनरेशन टू पार्टनर, हे सगळं पीएनएल अप्रोप्रिएशनच्या डेबिटला जातं. आणि पीएनएल अप्रोप्रिएशनच्या क्रेडिटला काय जातं? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. मग जो प्रॉफिट उरतो, हे सगळं दिल्यानंतर जो प्रॉफिट उरतो, तो 3:2च्या रेशोमध्ये वाटला जातो. तो वाटला जातो 3:2च्या रेशोमध्ये. समजतंय? कळालं? हे लक्षात ठेवा. याच्यावर एमसीक्यूज येतात की इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे लिहितात, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कुठे लिहितात, सॅलरी टू पार्टनर कुठे लिहितात. ते सगळं पीएनएल अप्रोप्रिएशन. त्याला म्हणतात अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट वाटायची पद्धत. नाव बदललं, फक्त द्यायचं तर ओनरलाच आहे ना, आता नाव बदललं, सॅलरी, कमिशन असं म्हणून दिलं. ते आहे अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, वाटण्याची पद्धत, प्रॉफिट कसं वाटतं. ओके, झालं. हे पुढे पण कामात येईल. आता त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ती पण आत्ताच क्लिअर करतो, म्हणजे पुढचे क्वेश्चन आपले पटापट होतील, सोपे जातील. काय? लक्षात घ्या. लक्षात घ्या, आपलं जे एक क्वेश्चन येतो, मॅनेजरला कमिशन दिलं जातं. काय केलं जातं? मॅनेजरला कमिशन देतात, कमिशन पर्सेंटेज मध्ये. कशाबद्दल? बाबा मॅनेजरने चांगलं काम केलं की मॅनेजरला म्हणतात तू जितकं प्रॉफिट होईल ना, त्याच्या 10% तुला कमिशन, 5% तुला कमिशन. पण इथं आता एक महत्वाची गोष्ट आहे, प्रॉफिट कोणतं पकडायचं? प्रॉफिट
कोणतं पकडायचं मॅनेजरला कमिशन देण्यासाठीच. थोडंसं लक्ष द्या, मॅनेजरला देण्यासाठीचं कोणतं प्रॉफिट पकडायचं म्हणजे काय सर? हे बघा, आपण एक पीएनएल अकाउंट बनवलं, इकडे आपण लिहिलं ग्रॉस प्रॉफिट, समजा 2 लाखाचा ग्रॉस प्रॉफिट, आणि इकडे सगळे खर्च लिहिले, टू सॅलरी, टू रेंट, टू सगळे जितके खर्च आहेत ना सगळे खर्च लिहिले, आणि खर्च होते समजा 1.5 लाखाचे. मग नेट प्रॉफिट किती येईल? नेट प्रॉफिट येईल 50,000. प्रॉफिट आलं 50,000, बरोबर. पण हे जे प्रॉफिट आलं का 50,000, याच्यातून अजून तो खर्च मायनस झाला, कोणता? मॅनेजरचं कमिशन, मॅनेजर कमिशन हे अजून मायनस नाही झालंय. हे बाकी सगळं खर्च जाऊन प्रॉफिट आला 50चा, पण एक खर्च मायनस करायचा बाकी, मॅनेजरचं कमिशन. सर किती आहे मॅनेजरचं कमिशन? मॅनेजरचं कमिशन आहे 10% ऑन प्रॉफिट, 10% ऑन प्रॉफिट बिफोर चार्जिंग सच कमिशन. काय म्हणतोय बघा मी आता, इथं थोडीशी इंग्लिश पण कामात आली पाहिजे, थोडी समजायला पाहिजे. काय ते म्हणतायत, मॅनेजरला 10% कमिशन द्यायचं, पण कोणत्या प्रॉफिटवर द्यायचं? मॅनेजरला 10% कमिशन द्यायचं, पण कोणत्या प्रॉफिटवर? कोणत्या प्रॉफिटच्या 10%? ते म्हणतात अशा प्रॉफिटच्या जे प्रॉफिट कसं आहे, बिफोर म्हणजे आधी, बिफोर चार्जिंग सच कमिशन. सच कमिशन म्हणजे ते मॅनेजरचं कमिशन. म्हणजे तुम्ही अशा प्रॉफिटचे 10% काढा जे मॅनेजरचं कमिशन मायनस करायच्या आधी आहे. मॅनेजरचं कमिशन पण तो खर्चाचा ना, पण तो खर्च मायनस करायच्या आधीच्या प्रॉफिटवर. जसं हे प्रॉफिट आपलं, हे जे नेट प्रॉफिट आलं तर याला म्हणू आपण, याला म्हणू प्रॉफिट बिफोर कमिशन. हे आहे प्रॉफिट बिफोर कमिशन 50,000, आणि यांनी सांगितलं याच्याच 10% द्या, प्रॉफिट बिफोर चार्जिंग सच कमिशन, याच्याच 10%. म्हणून मग मॅनेजरचं कमिशन किती येणार? मॅनेजरचं कमिशन याच्या 10%, 50,000च्या 10% ते येणार 5,000. 5 मायनस करून मग आपला नेट प्रॉफिट किती येणार? नेट प्रॉफिट येणार 45,000. समजलं? तर किती सोपं आहे, तुम्ही कशाला हे करता? हे काय, जितकं प्रॉफिट येतं 10%. नाही, आता अवघड काय होतं सांगू का? आता कधी कधी ते काय म्हणतात माहितीये का, हे कळालं तुम्हाला काय बोललो मी आता? आता ते कधी कधी काय करतात, ते म्हणतात मॅनेजरला 10% कमिशन द्या, पण आता ते काय म्हणतात, कोणत्या प्रॉफिटवर? कोणत्या प्रॉफिटचे 10%? ते म्हणतायत अशा प्रॉफिटचे जे आफ्टर चार्जिंग सच कमिशन, म्हणजे मॅनेजरचं कमिशन वजा झाल्यावर जे प्रॉफिट उरल त्याच्या 10%. जसं की आता या क्वेश्चन मध्ये बघा, हे राहू देतो, या क्वेश्चन मध्ये म्हणूया बघा, दुसरं पानावर, या क्वेश्चन मध्ये बघा, आपलं नेट प्रॉफिट होतं बिफोर कमिशन, कमिशनच्या आधीचं नेट प्रॉफिट होतं 50. हे कमिशन वजा करायच्या आधीच आहे. मग याच्यातून काय वजा होईल? याच्यातनं वजा होईल मॅनेजरचं कमिशन. आता हे मॅनेजरचं कमिशन किती आहे सर? हे 10%. पण कोणत्या व्हॅल्यूच्या 10%? या व्हॅल्यूच्या का? नाही, या व्हॅल्यूच्या नाही. त्यांनी काय सांगितलंय, हे कमिशन मायनस झाल्यानंतर जी व्हॅल्यू येईल आफ्टर चार्जिंग सच कमिशन, हे कमिशन मायनस झाल्यानंतर जी व्हॅल्यू येईल तिच्या 10%. मग सर ती व्हॅल्यू तर माहितच होणार नाही ना, का? आपलं कमिशनच माहित नाही, कारण याच्या 10% नाही. मग कमिशन मायनस केल्यावर जी व्हॅल्यू येईल, ही कमिशन मायनस केल्यावर ही जी व्हॅल्यू आहे, ही आहे आपलं प्रॉफिट आफ्टर कमिशन. मग हे आहे प्रॉफिट आफ्टर कमिशन. हे तर माहितच होणार नाही सर, कसं काय? कारण की बघा, प्रॉफिट बिफोर कमिशन किती आहे? 50. मग प्रॉफिट बिफोर कमिशन मधनं कमिशन जाईल, तर मग उरेल प्रॉफिट आफ्टर कमिशन. मग इथं तर आपल्याला कमिशनची व्हॅल्यूच माहित नाही, मग ही व्हॅल्यू कशी येणार? आणि ही नाही आली तर हिच्या 10% कसं काढणार? कारण की हिच्या 10%, इथं जे येईल ना तिच्या 10%. जात आहे का डोक्यात? इथं जे येईल तिच्या 10% कमिशन आहे. तर मग हे कसं शक्य आहे सर? आपलं कमिशनचीच व्हॅल्यू नाही कळली तर ती मायनस करून जे प्रॉफिट येईल ते कसं कळलं? आणि जे मायनस करून प्रॉफिट नाही आलं तर मग आपलं कमिशन कसं कळलं? या दोन्ही गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे.
कळतंय? मग याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही एक तर ते एक्स अज्युम करता ना, एक्स अज्युम करू शकता. पण कधी कधी लोकांना एक्स अज्युम करायचं म्हटलं की मग ते म्हणतात नाही आता हे एकदम गणित सुरू झालंय तर गणित आपल्या डोक्याच्या वरचं काम. इथं तसं न करता आपण एक दुसरं यूज करू शकतो. काय करायचं, ज्या व्हॅल्यूच्या पर्सेंटेज काढायचंय, जिचे 10% काढायचे, ज्या व्हॅल्यूचे 10% काढायचे तिला 100 मानायचं. अजून करायचं 100. तुम्ही काही आकडा मानू शकता तुमच्या मनात येईल तो, पण आपण 100 कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून 100 मानतो. मग याला अज्युम करायचं की हे 100 आहे. 100 रुपये किती झालं तुमचं फायनल प्रॉफिट, कमिशन वजा करून जे प्रॉफिट झालं ते किती झालं 100. मग जर का हे 100 झालं तर याच्यात 10% कमिशन आहे. मग 100चे 10% किती 10. 100चे 10% किती 10. कसं कळालं समजलं, मी अज्युम केलं, मी मानलं, मी समजून घेतलं की समजा हे 10 रुपये समजलं, ते आहे नाही सॉरी हे 100 रुपये काय फायनल प्रॉफिट 100 रुपये. मग 100 रुपयाचे 10% किती 10. मग आता हे बघा या वरच्या फिगर मधनं वरच्या व्हॅल्यू मधनं हे 10 वजा होऊन खालची व्हॅल्यू येते, वरच्या मधनं मधली व्हॅल्यू मायनस होऊन खालची येते. मग अशी कोणती व्हॅल्यू ज्याच्यातनं 10 मायनस केल्यावर 110 येईल, सॉरी त्याच्यातनं 10 मायनस केल्यावर 100 येईल. तर खूप विचार केल्यावर कळेल की सर ती 110 आहे. की कोणती व्हॅल्यू आहे ज्याच्यातनं 10 वजा केलं की 100 येतं, ती 110 असेल. म्हणून मग वरची व्हॅल्यू आली 110. हे आपण एक डमी इक्वेशन बनवून घेतलं, डमी की आपण असं मानलं की प्रॉफिट आफ्टर कमिशन 100 रुपये. मग 100च्या 10% किती 10. मग 100च्या 10% 10 आहे, तर मग किती मधनं 10 गेल्यावर 100 उरतात 110. मग हे डमी कळालं. मग आता आपण काय केलं, याला कम्पेअर करू, कम्पेअर ओरिजिनल सोबत. कसं, मग आपल्याला काय शोधायचं, आपलं कमिशन शोधायचं असलं ना कमिशन, तर आपण असं कम्पेअर करायचं की डमी 110 साठी कोणती व्हॅल्यू आहे 50,000, ऍक्च्युअल व्हॅल्यू कोणती आहे 50. 110 साठी 50, 110 साठी 50,000. मग या 10 साठी किती, 10 साठी किती असं म्हणायचं. 110 साठी 50,000, तर मग 10 साठी किती याला शोधता येतं. कसं, याचं करतात क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं, या दोन ज्या क्रॉस मध्ये व्हॅल्यू त्याचं मल्टिप्लिकेशन 2 × 50,000 आणि भागिले 110, ही जी व्हॅल्यू तिला भागायचं. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन भाग, मग ही येते व्हॅल्यू. याचा आन्सर काढू. काय येईल याचा आन्सर आता, तर 50,000 डिवाइड बाय 110. आता हे थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर याचं पॉइंट मध्ये आन्सर येईल. तर हे येतं 4,545.45. तुम्ही जर का केलं, तुला थोडा वेळ लावून केलं का सॉल्व्ह, 4,545. पण कळालं हे काय केलं आणि कधी केलं. तर तुम्ही पहिल्या क्वेश्चन मध्ये तर सरळ सरळ केलं, तर हेच लक्षात घ्या. जर का क्वेश्चन मध्ये असं सांगितलं असेल की 10% कमिशन द्यायचंय कोणत्या प्रॉफिटच्या, ते कमिशन वजा करायच्या आधीच्या प्रॉफिटच्या, बिफोर, सोपं आहे. ते कमिशन वजा करायच्या आधी 50,000 होतं, मग 50,000च्या 10%. पण जर का असं म्हटलं की कोणत्या प्रॉफिटच्या 10%, तर ते कमिशन मायनस केल्यानंतर जे प्रॉफिट येतं त्याच्या 10%. कमिशन मायनस केल्यानंतर जे प्रॉफिट येईल त्याच्या 10%. मग इथं तुम्हाला हे डमी इक्वेशन वाला खेळ खेळावा लागेल. इथे अज्युम करावं लागेल की याच्या आपल्याला 10% देते, याला 100 पकडून घ्या, याला 10 पकडा, मग कशातनं 10 गेलं 100 येतं 110. 110 साठी किती प्रॉफिट 50,000, 10 साठी किती. कळालं हे. चला बघू काही क्वेश्चन. नेट प्रॉफिट बिफोर कमिशन, म्हणजे कमिशन वजा करायच्या आधी 1,10,000. मॅनेजर कमिशन 10% ऑफ प्रॉफिट बिफोर कमिशन. अरे इथं ते सांगितलं कोणतं प्रॉफिट, कोणत्या प्रॉफिटचे 10%, तर बिफोर कमिशन म्हणजे कमिशन वजा करायच्या आधी. तर हे सोपं आहे. 1,10,000च्या 10% 11,000. बी आन्सर. पुढे आता नेट प्रॉफिट 1,10,000 आफ्टर चार्जिंग कमिशन. ते कमिशन मायनस केल्यानंतरचं प्रॉफिट आहे. हे कोणतं प्रॉफिट आहे त्यांनी सांगून दिलं, कमिशन मायनस केल्याच्या नंतर, आणि 10% द्यायचे. मग कमिशन किती. आता आपण असं समजू की हे 10% कशाचे द्यायचे, तर हे आफ्टर चार्जिंगचेच कमिशन आहे. आपण इथं अजून करू सर, हे पण सोपं आहे. 1,10,000च्या 10% 11,000. ठीक आहे. पुढे येईल तसा एखादा क्वेश्चन तिथं आपल्याला डमी अज्युम करावं लागेल. तर मग नाही जरी आलं तर तुम्ही आता लक्षात घ्या कधी करायचं. गुड्स कॉस्टिंग 5,000 विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, इफेक्ट ऑन प्रॉफिट. इफेक्ट ऑन प्रॉफिट, जसं हे असा क्वेश्चन आला, मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला बघायचंय की ट्रेडिंगला काय होतंय आणि पीएनएल ला काय होतंय. जर का ट्रेडिंगला क्रेडिट इफेक्ट चाललाय किंवा पीएनएल ला क्रेडिट इफेक्ट चाललाय, क्रेडिट होतंय पीएनएल किंवा ट्रेडिंग, म्हणजे प्रॉफिट वाढणार.
आणि ट्रेडिंग किंवा पीएनएल डेबिट होत आहे म्हणजे प्रॉफिट कमी होणार. ठीक आहे. मग त्यांनी कशाचं विचारलं? गुड्स कॉस्टिंग 5,000 विथड्रॉन बाय प्रोप्रायटर. गुड्स कॉस्टिंग 5,000 विथड्रॉन बाय प्रोप्रायटर. प्रोप्रायटरने गुड्स विथड्रॉ केले 5,000चे. याचा इफेक्ट काय होतो? ऍक्च्युली ना याच्यात एंट्री होती ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू परचेस. ड्रॉइंग टू डेबिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट होतं, परचेस क्रेडिट होतं. ठीक आहे. पण मग क्लोजिंग स्टॉक बी तितक्याने कमी होऊन जातो, म्हणून परचेस पण कमी होतो, क्लोजिंग स्टॉक पण कमी होऊन जातो, म्हणून याचा प्रॉफिटवर काही फरक पडत नाही. ड्रॉइंग हा काही खर्च नाहीये. ड्रॉइंग अकाउंट म्हणजे कॅपिटलला कमी करणारा अकाउंट, म्हणून ड्रॉइंग हा खर्चच नाही, म्हणून त्याचा काही प्रॉफिटवर फरक पडणार मग काय येणार? नो इफेक्ट. गुड्स कॉस्टिंग 4,000 गिव्हन ॲज चॅरिटी. हा ते तर बघा, गुड्स कॉस्टिंग 4,000 गिव्हन ॲज चॅरिटी. आता हे चॅरिटी म्हणून दिलं ना, मग त्याला ते असं म्हणतात की एक खर्च केला. चॅरिटी म्हणून दिलं ना, एक खर्च केला. त्यांनी खर्च केला म्हणून काय होणार? प्रॉफिट कमी होऊन जाणार 4,000. नेट प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट 50,000 होतं. ऍडजस्टमेंटच्या आधी नेट प्रॉफिट किती? 50,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्स 5,000 आणि प्रीपेड इन्कम 2,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्स किती? 5,000चे आणि प्रीपेड इन्कम किती? 2,000. मग आता याची आपण इफेक्ट द्यायची, त्याची ऍडजस्टमेंट करेक्ट प्रॉफिट शोधा म्हणतोय किती. आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्स 5,000चे, म्हणजे याचा आता रेकॉर्ड करा, हे खर्च रेकॉर्ड करा ऍडजस्टमेंट मध्ये. खर्च रेकॉर्ड करा म्हणजे खर्च वाढवा आणि एक लायबिलिटी वाढवा. तर खर्च वाढवायचा म्हणजे हे प्रॉफिट कमी होऊन जाईल. अरे खर्च वाढवा तर प्रॉफिट कमी होईल, म्हणजे 50 मधनं 5 कमी होऊन जाईल. आणि प्रीपेड इन्कम म्हणजे आता हे प्रीपेड म्हणजे प्रीपेडच्या जागी प्री रिसिव्ड पाहिजे की भेटलं, पण ठीक आहे. प्रीपेड इन्कम म्हणजे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये इन्कम भेटलं. मग जर का ऍडव्हान्स मध्ये इन्कम भेटलं असेल, ते या वर्षीचं इन्कमच नाहीये, मग तरी जरी आपण त्याला इन्कम मध्ये पकडलेलं असेल, इन्कम मधून काढावं लागेल. इन्कम मधून काढायचं म्हणजे हे पण मायनस करायचं, दोन्ही मायनस करायचे. कळतंय का? खर्च वाढतोय म्हणून प्रॉफिट कमी होऊन जाईल, आणि दुसरं इन्कम कमी होतंय म्हणून तरी पण प्रॉफिट कमी होऊन जाईल. मग 50 मधनं 7 गेले तर येतील 43. सी आन्सर. विच ऍडजस्टमेंट अफेक्ट बोथ ट्रेडिंग अँड बॅलन्स शीट. कोणती ऍडजस्टमेंट दोघांना इफेक्ट करते, म्हणजे ट्रेडिंगला पण आणि बॅलन्स शीटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्स बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सची एंट्री काय होती? आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग, म्हणजे पीएनएल मध्ये खर्च वाढतो आणि बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी वाढते. तर पीएनएल ला इफेक्ट जातो, ट्रेडिंगला नाही जात. पीएनएल जातो म्हणून ए नाही. डेप्रिसिएशन काय होतं? पीएनएलच्या डेबिटला खर्च म्हणून जातो आणि असेट मधून मायनस होतं. पीएनएल ला जातं, बॅलन्स शीटला जातं, ट्रेडिंगला नाही. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकची एंट्री होती क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग. क्लोजिंग स्टॉक टू ट्रेडिंग म्हणजे मग हे जातं ट्रेडिंग मध्ये पण आणि बॅलन्स शीट मध्ये. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज शोन इन. वरतीच शिकवलं मी. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल कुठं दाखवतात? ट्रेडिंगला नाही, पीएनएल ला नाही, पीएनएल अप्रोप्रिएशनला, त्याच्या डेबिटला दाखवतात. मी सांगितलं इन ऍब्सन्स ऑफ पार्टनरशिप डीड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर का पार्टनरशिप डीड मध्ये, पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये काही लिहिलेलं नाहीये, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती दिला पाहिजे? नाही दिला पाहिजे, काहीच नाही दिला पाहिजे, नॉट अलाउड. तर ते 6% काहीतरी होतं ना, ते इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन होतं. जर का रेट मेन्शन केलेलं नसेल तर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन किती द्यायचं? 6%. पण इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर काही इंटरेस्ट नाही द्यायचं. जर का प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स इज क्रिएटेड बाय. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स कशी बनवली जाते? आपण म्हणतो पीएनएल अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. पीएनएल अकाउंटला डेबिट करून. विच आयटम इज नॉट अन ऍडजस्टमेंट. यातली कोणती ऍडजस्टमेंट नाही? आउटस्टँडिंग रेंट असते ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट असते, ड्रॉइंग ऍडजस्टमेंट असते, डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंट. जनरली बघा, तसं तर हे पण ऍडजस्टमेंटला येऊ शकतं, पण जनरली येत नाही. आता हा क्वेश्चन तसा फुल प्रूफ क्वेश्चन नाहीये, थोडा अर्धवट क्वेश्चन आहे, पण हे ऍडजस्टमेंट मध्ये जनरली असतंच. हे पण असतं, हे ट्रायल बॅलन्स मध्ये असतं नॉर्मली. तर असं नसतं की ऍडजस्टमेंट मध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे हा क्वेश्चन फुल प्रूफ क्वेश्चन नाही. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स शोन ऍज. इन्कम ऍडव्हान्स मध्ये भेटलं, तर इन्कम जेव्हाही ऍडव्हान्स मध्ये भेटतं तेव्हा ती आपली लायबिलिटी असते, आपल्यावरती कर्ज असतं. बघा, इन्कम रिसिव्ड
इन ऍडव्हान्स आपल्यावर लायबिलिटी. इन्कम आउटस्टँडिंग येणं बाकी असेट, ते आपल्यासाठी असेट. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड, एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स ती असते असेट. खर्च ऍडव्हान्स मध्ये पेड केला की असेट. आणि एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग, खर्च आउटस्टँडिंग असेल तर ती असती लायबिलिटी. इन्कम ऍडव्हान्स मध्ये भेटला तरी लायबिलिटी आणि खर्च देणं बाकी आहे तरी लायबिलिटी. खर्च ऍडव्हान्स मध्ये पेड केला की असेट किंवा इन्कम येणं बाकी असेल तर असेट. म्हणून ही काय झालं लायबिलिटी. बी, इफ क्लोजिंग स्टॉक इज ओव्हर स्टेटेड, क्लोजिंग स्टॉक जास्त दाखवला तर क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवतो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग क्लोजिंग स्टॉक जास्त दाखवला त्याने प्रॉफिट काय होऊन जाईल? सर क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला येतो, क्रेडिट वाढलं तर प्रॉफिट वाढून जाईल, म्हणून प्रॉफिट ओव्हर स्टेट होऊन जाईल, प्रॉफिट बी वाढून जाईल. मॅनेजर कमिशन इज ट्रीटेड ॲज, मॅनेजर कमिशन खर्च असतो, पीएनएल जातो, तो काही पीएनएल अप्रोप्रिएशन नाही, खर्च आहे, खर्च एक्सपेन्स. विच अकाउंट इज प्रीपेड आफ्टर पीएनएल अकाउंट? पार्टनरशिप. मी सांगितलं ना पीएनएल मधनं जो नेट प्रॉफिट निघतो, पीएनएलचा नेट प्रॉफिट कुठे जातो? पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंट, म्हणून त्याच्यानंतर बनतं पीएनएल अप्रोप्रिएशन. प्रॉफिट झाल्यावर तर प्रॉफिट वाटायचा कसा पार्टनर्स मध्ये, त्यासाठी बनतं पीएनएल अप्रोप्रिएशन. आउटस्टँडिंग इन्कम विल बी, आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे ती आपली असेट, इन्कम येणं बाकी आहे. बरं पण त्यांनी असं नाही विचारलंय, त्यांनी प्रॉफिटवर इफेक्ट विचारलाय, प्रॉफिटवर. आउटस्टँडिंग इन्कम, इन्कम येणं असेल तर आपण इन्कम वाढवून टाकतो, इन्कम वाढवतो म्हणजे प्रॉफिट वाढेल. ए इन्क्रीज. अजून न्यूमरिकल क्वेश्चन. नेक्स्ट, वेजेस पेड 90,000, आउटस्टँडिंग वेजेस 12,000 करंट इयर अँड 8,000 प्रिव्हियस इयर. काय म्हणतात? वेजेस पेड 90,000 रुपये तुम्ही काय केले? पेड केले. पण आउटस्टँडिंग इयर, करंट इयरचे आउटस्टँडिंग किती आहे? 12. मग ते त्यात ऍड होऊन जाते, या वर्षीचा खर्च आहे 12 आणि 8,000 प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीचे 8 देणं बाकी होते, मग ते पण दिले असतील, पण ते मागच्या वर्षीचे दिले, ते या वर्षीचा खर्च नाही, म्हणून ते मायनस. 90 मध्ये 12 प्लस 8 मायनस 8 मायनस ए येते म्हणजे 94. 90 प्लस 12 1,02,000, 1,02,000 मधनं 8 गेले, 1,02,000 मधनं 8 गेले, उरलं 94. इन्शुरन्स पेड 24,000. मी काय केलं? 24,000चा इन्शुरन्स पेड केला, इन्क्लुडिंग 4,000 प्रीपेड लास्ट इयर. लास्ट इयर 4,000 पेड केले, आता हे पेड केले ते लास्ट इयरला, मग तो खर्च या वर्षीचाच असेल, पण ते म्हणतात ते याच्यात इन्क्लुडेड आहे. बरोबर आहे, या वर्षीचा खर्च चालतं आपल्याला, मग हे 4चं काहीच करायची गरज नाही, 4 याच्यात आहे आणि ते या वर्षीचाच खर्च आहे. इन्शुरन्स प्रीपेड धिस इयर, धिस इयर म्हणजे या वर्षी किती पेड केला पुढच्या वर्षासाठी, मग तो या वर्षीचा खर्च नाहीये, बस मग तेवढंच मायनस करू. मग 24 मायनस 6 18. समजतंय का? 18 का आला? मी 4चं का काहीच नाही केलं ते लक्षात घ्या. 4चं का बरं काहीच नाही केलं? 4 काय आहे? 4 प्रीपेड आहे लास्ट इयर, म्हणजे लास्ट इयर मध्येच भरलं होतं. पेड कधी केलं होतं? लास्ट इयर मध्ये. मग खर्च कोणत्या वर्षीचा आहे? खर्च या वर्षीचा आहे. त्याला मागच्या वर्षी प्रीपेड म्हणलं ना, भरलं मागच्या वर्षी पण त्याला प्रीपेड म्हटलं. प्रीपेड म्हणलं म्हणजे ऍडव्हान्स मध्ये भरलं, मग मागच्या वर्षी भरलं होतं ऍडव्हान्स मध्ये, म्हणजे या वर्षीसाठी, म्हणजे या वर्षीचाच खर्च आहे. आणि त्यांनी म्हणलं या वर्षी किती पेड केले? ते 24, म्हणजे आतापर्यंत किती पेड केले? 24. त्याच्यात हे आहेत 4, त्यांनी मागच्या वर्षी पकडून घेतले ते 4, मग तो पाहिजेच आपल्याला, म्हणून ते ऑलरेडी आहे, ते पाहिजे म्हणून लेस नाही का. सॅलरी आउटस्टँडिंग 6,000 आणि प्रीपेड सॅलरी 2,000, नेट इफेक्ट. आउटस्टँडिंग 6 आणि प्रीपेड 2, मग आउटस्टँडिंग म्हणून सॅलरी नावाचा खर्च वाढू 6नी, पण प्रीपेड म्हणून 2नी कमी करू, मग 4नी काय होऊन जाईल? वाढून जाईल. 4नी प्लस, इथं चुकलंय आन्सर, 4नी काय व्हायला पाहिजे? वाढून जायला पाहिजे. बी नाही, 6 प्लस होणार, 2 मायनस होणार, इथं करेक्शन करा. प्लांट 3 लाख, परचेस 1 जुलै, डेप्रिसिएशन 10% पर एनम. इयर एंड कधी आहे? 31 डिसेंबर, मग डेप्रिसिएशन किती लागेल? बघा, प्लांट किती आहे? 3 लाखाचा, 3 लाखाला घेतला, पण कधी घेतला? 1 जुलैला घेतला. इयर एंड कधी आहे? 31 डिसेंबर आहे, मग तुम्ही फक्त 1 जुलै ते 31 डिसेंबर काउंट करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 6 महिने, म्हणजे याच्यावर फक्त 6 महिन्याच इंटरेस्ट डेप्रिसिएशन लावा. 3 लाखाचे 10%, 30,000. 30,000 वर्षभराचं अर्ध करू, 6 महिन्याचं 15,000. आन्सर ए 15,000. फर्निचर 1 लाख,
ऍक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन 20,000. आता ऍक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन काय असतं? ऍक्युम्युलेट म्हणजे जमा करत चालणं, ऍक्युम्युलेट म्हणजे जमा करत चालणं. तर यांनी आतापर्यंतचं डेप्रिसिएशन किती ते सांगितलं 20,000. म्हणजे फर्निचर घेतलं होतं 1 लाखाला, जेव्हा पण घेतलं असेल तेव्हा 1 लाखाला घेतलं असेल कॉस्ट, पण त्याच्यावरचं ऍक्युम्युलेटेड म्हणजे आजपर्यंतचं डेप्रिसिएशन. तर आजपर्यंतचं डेप्रिसिएशन आहे 20. म्हणजे आता त्या फर्निचरची व्हॅल्यू किती, त्याला डब्ल्यूडीबी, डेप्रिसिएशन वजा करून जे येतं त्याला डब्ल्यूडीबी. मग आता त्या फर्निचरची व्हॅल्यू किती आहे? ती आहे 80,000. मग ती 80 आहे म्हणजे डेप्रिसिएशन जे लागेल ते 80 वरती लागेल. मग ते विचारतायत की 10% डेप्रिसिएशन ते किती येईल? म्हणजे 80च्या 10%, 8,000. समजलं? याला डब्ल्यूडीबी मेथड. काही सांगितलं नसेल तर डब्ल्यूडीबी मेथड वापरतो. हा, ओरिजिनल एसएलएम मेथड वापरली असते ना तर मग 1 लाखाच्याच 10% येतं. एसएलएम मध्ये दरवेळेस ओरिजिनल प्राइसच्या 10% येतं, पण डब्ल्यूडीबी मेथड मध्ये दरवेळेस जी ओपनिंग डब्ल्यूडीबी असते तिच्या 10% येतं. म्हणून इथे डब्ल्यूडीबी वापरला आपण. मशीन सोल्ड कॉस्ट 50,000, डब्ल्यूडीबी 30,000, पण विकली कितीला? 35,000. मग कॉस्ट म्हणजे जेव्हा घेतली होती तेव्हा 50 ला घेतली होती, पण तिच्यावर डेप्रिसिएशन लावून लावून आजची डब्ल्यूडीबी आहे त्याची 30, आणि ही आजची डब्ल्यूडीबी 30 आहे आणि ती विकली किती? 35. मग प्रॉफिट किंवा लॉस शोधण्यासाठी या दोघांना कम्पेअर करायचं. आजची डब्ल्यूडीबी आज ऑन डेट ऑफ सेल, तर आजची डब्ल्यूडीबी आणि आजची सेलिंग प्राइस हे चेक करायचं. या कॉस्टचा काही संबंध नाही. मग 30ची असेट 35ला विकली, 30ची असेट 35ला विकली तर 5चा प्रॉफिट. डेटर 1,20,000चे, बॅड डेब्ट 10चे, न्यू प्रोव्हिजन 5चे. तर इथं आपण आता केलं 1,20,000 मधनं पहिले 10चे बॅड डेब्ट वजा करू, उरतील 1,10, आणि 1,10च्या 5%. 1,10च्या 5% कसं काढायचं? 1 कमी केलं तर 11,000. 11,000 म्हणजे 10%. 11,000च्या अर्धा करू म्हणजे 5,500. बी. जुनी प्रोव्हिजन आहे 4, नवीन 6,500. अरे हे पण आपण आता केलं. नेट करून घेऊ. जुनी प्रोव्हिजन आपण पीएनएलच्या क्रेडिटला लिहितो 4, नवीन प्रोव्हिजन 6,500 डेबिटला. म्हणजे तुम्ही किती डेबिट केलं? 2,500. 2,500 डेबिट केलं तुम्ही. डेटर 80, प्रोव्हिजन 4, बॅड डेब्ट 2,000, न्यू प्रोव्हिजन. आता काय म्हणतो बघा, जुनी प्रोव्हिजन आहे त्यांच्याकडे 4ची. आपण कसं करू? पीएनएल मध्ये आपण असं लिहू, जुनी प्रोव्हिजन इकडं 4, जुनी ओल्ड प्रोव्हिजन. नवीन जे बॅड डेब्ट झाले ते पीएनएलच्या डेबिटला, बॅड डेब्ट्स, नुकसान झालं. आणि नवीन प्रोव्हिजन बनवायची 5%, तर ती किती येईल? तर इकडे काढावं लागेल. डेटर किती आहे? डेटर आहे 80. 80 मधनं पहिले बॅड डेब्ट्स वजा करा. किती बुडाले? 2. मग 80तनं 2 गेले, उरले 78. या 78च्या 5% ही येईल नवीन आरडीडी, न्यू आरडीडी किंवा न्यू प्रोव्हिजन. 78च्या 5%. तर 78च्या 5% किती येणार? 78च्या 10% तर 7,800, 7,800. 7,800चे अर्धे, 7चे अर्धे 3.5, 800चे अर्धे 4, मग 3,900. 3,900ची नवीन प्रोव्हिजन ती पण इकडे लिहायची. मग आता पीएनएल वर नेट इफेक्ट किती चाललाय? पीएनएल डेबिट होतंय 5,900. पीएनएल डेबिट होतंय 5,900 आणि पीएनएल क्रेडिट होतंय 4. 5,900 मायनस 4, 5,900 मायनस 4, 1,900. ठीक आहे, कॅल्क्युलेशन काही चुकतंय बघू बरं. 2,000 आणि 5% बनवायचं आहे. तर हे बॅड डेट झालेत 80. बरोबर आहे, सगळं तर बरोबर आहे. कॅल्क्युलेशन याच्यात चेंज करावं लागेल. 5%, 3,900, 3,900 आणि इकडे 2,000 मायनस 4,000. 1900 आन्सर पाहिजे. 1900. इफेक्ट ऑन प्रॉफिटवर काय फरक पडेल? तर 1900. हे 3,000 नाही, तिथं करेक्शन करा. 1900. 1900 प्रॉफिट काय होईल? वजा होऊन जाईल, कमी होऊन जाईल. क्लोजिंग स्टॉक 60,000 अपियर्ड इनसाइड ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये असेल तर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये असला ना क्लोजिंग स्टॉक, तो डायरेक्ट पीएनएल बॅलन्स शीटला लिहितो, ट्रेडिंग मध्ये लिहितच नाही, म्हणून नो इफेक्ट. काही इफेक्ट नाही. क्लोजिंग स्टॉक ओव्हर स्टेटेड. आपण आता बोललो होतो क्लोजिंग स्टॉक वाढलं म्हणजे पीएनएलची क्रेडिट साईड वाढली. पीएनएलची क्रेडिट साईड वाढली ते मग प्रॉफिट पण वाढला, प्रॉफिट पण वाढून जाईल. 10,000. कॅपिटल 250, इंटरेस्ट 8%. आता हे तर सोपं आहे. 250च्या 8% काढा डायरेक्ट. 250 × 8 डिवाइड बाय 100 हे काढून घ्या. करेक्ट. ते येतं 20,000. ती आन्सर. ड्रॉइंग 36,000, विथड्रॉन इव्हनली, इंटरेस्ट 10%. सांगितलं डेट दिलेली नसेल तर अर्ध करायचं.
तर 36,000चे 10%, 3600चे अर्धे 1800. ड्रॉइंग 12,000, विड्रॉड ऍट बिगिनिंग सांगितलं. आता वर्षाच्या सुरुवातीला ड्रॉइंग केली. जर का सांगितलं नसेल तर वर्षाच्या सुरुवातीला ड्रॉइंग केली तर वर्षभराचा इंटरेस्ट. आता डेट दिलेली आहे की सुरुवातीला पहिल्या दिवशी ड्रॉइंग केली. मग 12,000चे पूर्ण 10%, 1200. आता आन्सर, आता अर्ध नाही करायचं, कारण की इथं सांगितलंय की वर्षाच्या सुरुवातीला केली, पूर्ण वर्षाचं लावायचं. नेट प्रॉफिट बिफोर कमिशन 1,20, कमिशन 10%, ते पण बिफोरचं, तर इथं 12,000. नेट प्रॉफिट आफ्टर कमिशन 99, कमिशन 10% ऑन बिफोर कमिशन. हा, आता इथं बघा, इथं उलट केलं त्यांनी. काय केलंय, चला आता ते बनवावं लागेल आपल्याला. काय आहे आपल्याकडं, नेट प्रॉफिट बिफोर कमिशन. मग याच्यातनं काय जातं, कमिशन. मग काय येतं, नेट प्रॉफिट आफ्टर कमिशन. यावेळेस त्यांनी काय दिलंय हे बघा, नेट प्रॉफिट आफ्टर कमिशन दिलंय 99,000. आफ्टर कमिशन दिलंय, हे माहित नाही आपल्याला नेट प्रॉफिट बिफोर कमिशन किती आहे, आणि हे पण माहित नाही कमिशन किती आहे. पण पर्सेंटेज दिलंय कमिशन कशाच्या, 10% ऑन बिफोर कमिशन, म्हणजे या प्रॉफिटच्या 10%. हे जे प्रॉफिट आहे या प्रॉफिटच्या 10% कमिशन आहे, बरोबर आहे. मग जर का त्या प्रॉफिटच्या 10% कमिशन असेल तर हे प्रॉफिट आपल्याला माहित नाही ना किती आहे, याच्या 10%. इथं आपण याला 100 अजून करू. मी काय सांगितलं होतं, ज्याच्या पर्सेंटेज शोधायचं त्याला 100. कधी गरजेचं नाही की यालाच 100 शोधावं, पकडावं लागेल. ज्याच्या पर्सेंटेज काढायचे त्याला 100. तर यावेळेस याला 100 पकडू. मग 100च्या 10% किती, 10, आणि याच्यात नाही वजा होतं म्हणून खाली येतं 90. हे झालं डमी कळालं. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करू. त्यांनी विचारलं कमिशन किती, तर आपण म्हणून 90 साठी 99,000, तर 10 साठी किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 90 साठी 99,000, तर 10 साठी किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 10 × 99,000 डिवायडेड बाय 90. 10 × 99,000 डिवायडेड बाय 90, तर आन्सर येते 11,000. याला सॉल्व्ह केलं ना तर आन्सर येईल 11,000. 9,000 नाही येते, याचं पण आन्सर चुकलं, बी आहे. याचा आन्सर काय आहे, बी आहे. एक मिनिट, 90 ना, 92,000. बरोबर आहे, तर बरोबर आहे आपलं. करेक्ट आहे. 11,000 बरोबर आहे. इथे येतील 11,000, सॉरी, इथे हे प्रॉफिट येईल 1,10,000. 1,10,000 पैकी 11 जाईल तर बरोबर 99. बरोबर आन्सर. इथं चुकलंय, इथं पाहिजे करेक्शन करायच्यात. नेट प्रॉफिट बिफोर कमिशन 90. नेट प्रॉफिट बिफोर कमिशन म्हणजे आता काय, प्रॉफिट बिफोर कमिशन किती आहे, 90,000. ठीक आहे, याच्यातनं जाईल कमिशन, पण कमिशन किती आहे, 20% आफ्टर प्रॉफिट, म्हणजे आफ्टर कमिशन, आफ्टर कमिशनच्या प्रॉफिटवर. तिथे याच्या नाहीये. हे जे येईल प्रॉफिट आफ्टर कमिशन, हे जे येईल याच्या 10%, 10 पण नाही 20%, फायनल प्रॉफिटच्या 20%. मग याला मानू 100. 100च्या 20%, आता 20 येईल, आणि किती मधनं 20 मायनस केलं तर 100 उरतं, तर इथं 120. डमी कळते. आता परत याला 100 मानला आपण खालच्याला, याच्या 20% कमिशन काढलं. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 120 साठी 90, तर 20 साठी किती, 120 साठी 90,000, 20 साठी क्रॉस मल्टिप्लिकेशन, 20 × 90,000 डिवाइड बाय 120. 20 × 90,000 डिवाइडेड बाय 120. याचा आन्सर येत आहे 15,000. यस, बरोबर, याचा आन्सर 15,000 आहे. थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल याची. हे काय सांगतोय मी, थोडंसं दोनदा चेक करावं लागेल, रिपीट बघावं लागेल. नेक्स्ट
गुड्स कॉस्टिंग 6,000 विथड्रॉन बाय प्रोप्रायटर इफेक्ट ऑन प्रॉफिट. आपण पहिले पण बघितलं नो इफेक्ट. ड्रॉइंग काही खर्च नाही, ड्रॉइंग खर्च नाही, त्याचा इफेक्ट येणार. गुड्स कॉस्टिंग 8,000 गिव्ह ॲज चॅरिटी. अरे हे पहिले पण झालं, चॅरिटीला ते खर्च पकडतायत म्हणून 8,000 खर्चाला कमी होऊन जाईल प्रॉफिट. रेंट रिसिव्ड 40,000 इन्क्लुडिंग 5,000 ऍडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर. तर 40,000चा रेंट भेटला, पण त्यातले 5,000 पुढच्या वर्षासाठी भेटले. 40 पैकी 5 पुढच्या वर्षासाठी भेटले. मग ते तर यावर्षीचा खर्च नाहीये किंवा यावर्षीचा इन्कम नाहीये. मग यावर्षीचा इन्कम किती आहे? 35. कमिशन ऍक्रिव्ड. कमिशन ऍक्रिव्ड किती आहे? 6,000. ऍक्रिव्ड म्हणजे काय? म्हणजे कमिशन झालं पण भेटलं नाही, म्हणजे आउटस्टँडिंग कमिशन झालं. मग इन्कम वाढलं तर प्रॉफिट वाढेल प्लस 6,000. नेट प्रॉफिट 70,000 आहे म्हणे, आउटस्टँडिंग एक्सपेन्स 6, मग मायनस करू. खर्च देणं बाकी 70 मधनं 6,000चा खर्च वाढून जाईल, प्रॉफिट कमी होऊन जाईल. आणि प्रीपेड एक्सपेन्स आहे, प्रीपेड एक्सपेन्स म्हणजे खर्च कमी होऊन जाईल, प्रॉफिट वाढून जाईल. मग 70 मध्ये 6 ऍड, 76 मधनं 70 मध्ये 6 गेले, 64 मध्ये 4 ऍड, 68. ती आन्सर. नेट प्रॉफिट 80 आहे बिफोर फॉलोइंग ऍडजस्टमेंट. बॅड डेप्स 3,000 आणि इन्क्रीजिंग प्रोव्हिजन. बघा 80,000चं पहिलं प्रॉफिट आहे पहिलं, पण अजून बॅड डेप्ट झाले तर नुकसान झालं तर ते वजा करा. आणि प्रोव्हिजन वाढली तर ते पण आपण प्रॉफिट कमी करून टाकतो, म्हणजे पूर्ण 5 कमी होतील. 80तनं 5 कमी झालं तर 75. हे आन्सर. व्हेरी गुड. नेक्स्ट, नेट प्रॉफिट 1 लाख बिफोर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता लक्षात घ्या, हे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. स्टार. नेट प्रॉफिट 1 लाख आहे, कधी इंटरेस्ट ऑन कॅपिटल मायनस करायच्या आधी. तर करेक्ट प्रॉफिट किती? अरे करेक्ट प्रॉफिट 1 लाखच आहे, कारण की नेट प्रॉफिट तोच आहे, त्याच्यातनं जेव्हा इंटरेस्ट मायनस होतं प्रॉफिट कमी नाही होत, ते पीएनएल अप्रोप्रिएशनचं पार्ट आहे. नेट प्रॉफिट अजून पण 1 लाखच आहे. बी आन्सर. ते समजतंय का? पीएनएल मधनं नेट प्रॉफिट निघतं, हे 1 लाख निघालं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण याच्यातनं वजा इथं करतो का पीएनएल मध्ये? नाही, आपण याला पहिले इकडे पीएनएल अप्रोप्रिएशनला नेट प्रॉफिट म्हणतो 1 लाख, आणि याच्यातनं इकडे इंटरेस्ट जातं डेबिटला. नेट प्रॉफिट तर 1 लाखच आहे ना, तो तर कमी होत नाही. विच ऍडजस्टमेंट इन्क्रीज बोथ प्रॉफिट अँड असेट? कोणती ऍडजस्टमेंट? आउटस्टँडिंग एक्सपेन्स प्रॉफिटने वाढत. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकने प्रॉफिट वाढतो, कारण आपण क्रेडिटला लिहितो आणि बॅलन्स शीट मध्ये पण जातो. विच ऍडजस्टमेंट रिड्यूस प्रॉफिट बट इन्क्रीज लायबिलिटी? रिड्यूस प्रॉफिट. आउटस्टँडिंग एक्सपेन्स. रिड्यूस प्रॉफिट, खर्च वाढतो, लायबिलिटी खर्च वाढतो म्हणून प्रॉफिट कमी होतो आणि लायबिलिटी वाढते. आणि प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 2% ऑन 50,000 चार्ज टू पीएनएल. तर सोपं आहे ना, 50च्या 2%, 5 दुने 10, 1,000. आन्सर 1,000. बघा, तुम्हाला वाटतं की नाही क्वालिटी क्वेश्चन्स होते बऱ्यापैकी. क्वेश्चन्स असे नुसतेच सोपे क्वेश्चन नाही, विचार करणं. ते मॅनेजर कमिशनवाले तर थोडंसं लक्ष देऊन परत एकदा करा. आणि परत सांगतो, ज्यांनी बॅच अजून घेतलेली नाही आहेत आपल्या फ्रेंड्सला सांगा, बॅच तुम्हीच बघताय कशा पद्धतीने कसे क्वेश्चन्स, आणि हे सगळं आपण एकदा पहिले प्रॅक्टिकल क्वेश्चन करतो, पहिले शिकून घेतो, त्याच्यानंतर एमसीक्यू. चला, ऑल द व्हेरी बेस्ट. भेटू पुढच्या सेशनमध्ये.